आधी सूचना एक तर चॅलेंजच होत नसते, आणि दुसरी गोष्ट ओबीसी आरक्षण चॅलेंज होत नाही. आणि जर आमचं झालं ना, देशातलं 27% आरक्षण चॅलेंज होईल. हो, कारण बाकीच्यांना पुरावेच नाही आहेत. आम्हाला पुरावे असणारं जर चॅलेंज होणार असलं तर पुरावे नसणारे 2 घंट्यातच मान्य न्यायाला उडवून टाकेल. 2च घंट्यात, आणि देशातला 27%. चला. राज ठाकरेंनी जी आज भूमिका मांडली की केंद्राच्या हातातला विषय आहे, त्यांच्या भूमिकेचा आणि तुमच्या मागणीचा काहीच संबंध नाही असं आहे हे तर का? आपण त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांना इथंच. नाही, म्हणजे केंद्रातला विषय आणि तुमची मागणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकदम वेगळ्या म्हणजे अति वेगळ्या. पुन्हा आमच्या पोरांच्या नशिबी तेच येईल असं ते आरक्षण आहे जे 2021ला आलं. आरक्षण घेतलं, शिकले, निवडी झाल्या, त्या नोकऱ्या लागायच्या टायमाला वाटोळं झालं, लढत बसले पोरं. ज्या पोरांच्या हातात लेख नाही यायला पाहिजे त्या पोरांच्या हातात आंदोलन आलं, आणि त्यांचं वय आंदोलन करता करता निघून गेलं. पुन्हा ह्या 2-3 जणांच्या हट्टापायी 100-150 जणांना जे लागतं वेगळं आरक्षण,